स्वप्नील इंजिनिअरिंग शिकण्यासाठी पुण्याला नुकताच आला होता। कॉलेजचं हॉस्टेल भरलेलं असल्याने त्याला दुसऱ्या एका जुन्या इमारतीत जागा मिळाली, श्रीहरी निवास। ती एक 5 मजली, थोडी जुनी आणि झाडाझुडपांनी वेढलेली इमारत होती। स्वप्नीलला 4थ्या मजल्यावरची खोली मिळाली, कमरा क्रमांक 407। रूम स्वच्छ होती, पण समोरच्याच भिंतीला एक छोटंसं बंद दरवाजासारखं कपाट होतं। त्यावर एका जुनाट अक्षरात लिहिलं होतं, 0 कमरा, उघडू नये। स्वप्नील हसला। गंमत वाटते, हे सगळं गावठी घाबरवण्यासाठी असतं। रात्री खोलीत झोपण्याचा प्रयत्न करत असताना स्वप्नीलला त्या बंद कपाटातून हलकीशी कुजबूज ऐकू आली। सुरुवातीला वाटलं की आजूबाजूच्या खोलीतून येत असेल, पण हळूहळू त्याला जाणवलं, आवाज कमरेच्या आतून येतोय। कुठला 0 कमरा, त्याने स्वतःशी पुटपुटलं। पण थोडक्यात काही न घडल्याने त्याने दुर्लक्ष केलं। सकाळी उठून स्वप्नीलने दरवाजा उघडला तर खोलीबाहेर कोणीच नव्हतं, पण पायऱ्यांवर हलकासा ओला पायघडा दिसत होता, लहान मुलाच्या पावलांचा। हॉस्टेलमध्ये लहान मुलं कुठून येतील, तो विचार करत असतानाच शेजारच्या रूममधल्या मयूरने सांगितलं, 407 ना, तू त्या रूममध्ये झोपलास? लोक ती टाळतात, कारण तिथं पूर्वी एक मुलगा राहायचा, रोहन। त्याने त्या कपाटामागे लपून आत्महत्या केली होती। स्वप्नील हादरला। पण का? कोणीच माहीत नाही, पण त्याचा आत्मा अजून तिथंच अडकलेला आहे, असं म्हणतात। तिसऱ्या रात्री स्वप्नीलला एक विचित्र स्वप्न पडलं। एक मुलगा, शर्ट फाटलेला, डोळे लालसर, ओरडत होता, माझं नाव मिटवलं, मला बाहेर काढ, मला 0 मध्ये बंद केलं। स्वप्नील दचकून उठला। त्याच्या हातावर काहीतरी खरडलं गेल्यासारखं जाणवलं। पाहिलं तर त्याच्या मनगटावर रक्ताने लिहिलेलं होतं, माझं नाव लिहा। स्वप्नीलने त्या इमारतीच्या मॅनेजरकडे विचारणा केली। थोड्याफार हट्टानंतर तो तयार झाला आणि सांगितलं, हो, रोहन नावाचा मुलगा होता। हुशार, पण खूप शांत। त्याच्यावर काहीतरी मानसिक ताण होता। एक दिवस अचानक गायब झाला। जेव्हा रूम शोधली तेव्हा त्या कपाटामागे त्याचा मृतदेह सापडला आणि आम्ही त्या कपाटाला कायमचं बंद केलं। खोलीचं नंबरिंगही बदललं, म्हणून 407, पण तो 0 नंबर आहे। स्वप्नील हादरला। म्हणजे त्या कपाटामागे खरोखर काहीतरी आहे। त्या रात्री धाडस करून स्वप्नीलने त्या कपाटाची कवाडं उघडायचं ठरवलं। दरवाजा हळूहळू चर्र आवाज करत उघडत गेला। आत अंधार होता, पण एक कोपऱ्यात एक डायरी पडलेली होती। त्याने ती घेतली। माझं नाव मिटवलं, माझ्या अस्तित्वाला कोणीच मान्यता देत नाही। मी जिवंत आहे की मग डेड आहे, हेही ठरवायला मला जागा नाही। मी 0 आहे, पण मी परत येईन नाव मागायला। डायरीत शेवटच्या पानावर लिहिलं होतं, माझं नाव लिहिल्याशिवाय ही खोली कुणाला शांत झोपू देणार नाही। स्वप्नीलने दुसऱ्या दिवशी देवळात जाऊन एका पुजाऱ्याशी बोललं। त्याने सांगितलं, मृत आत्म्याची इच्छा अपूर्ण आहे। त्याचं नाव जिथं हटवलं गेलं तिथं परत लिहा आणि निस्वार्थ प्रार्थना करा। स्वप्नीलने खोलीच्या बाहेर कपाटाच्या वरती लिहिलं, रोहन, तू विसरलेला नाहीस। त्या दिवशी रात्री खोलीत एक मंद सुवास दरवळला। आवाज थांबले आणि पहाटे कपाट आपोआप बंद झालं, शांतपणे। स्वप्नील अजूनही त्या खोलीत राहतो, पण आता कपाट उघडलेलं नाही, कुजबूज नाही, भिंती शांत आहेत। एके दिवशी त्याला दरवाजावर एक पेपर चिकटलेला दिसला, धन्यवाद, मला नाव परत मिळालं। समाप्त। अस्सल भीती तीच, जी नाव, आवाज आणि सावल्या मागे ठेवते।